सोहम, ए सोहम, 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 चल ना, उठ चल. ए सोहम, चल रे बाबा, उठ आवर. आपण इथे कशासाठी आलोय? शुभ्रा ऑफिसला गेली असेल ना, तर कसा बॉम्ब फोडतोय बघा. बॉम्ब. बॉम्ब? कसला बॉम्ब? कारखाने सकाळी सकाळी जॉगिंग करून आलेला दिसतोस. प्रज्ञा, सवरीताई, कशी आहेस ग तू? काल सोहमचे साहेब आले होते ना, मला एक बातमी कळली आहे. सोहमच्या बढतीची बातमी घेऊन आला होता तो. हो का? अरे वा. हा सवरीताई, मला पार्टी हवी हा, आणि ती सोहम काढून. कुठे आहे तो? गेला ऑफिसला की शुभ्रा एकटीच गेलीये? नाही, मी आहे घरी. काय ग? तू घरातच आहेस वाटतं. काही काम होतं का तुझं माझ्याकडे? सोहमच्या प्रमोशन बद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. हा, म्हणजे तशी ऑफिशियल बातमी अजून कळलेली नाहीये, पण तुला कळवीन. हा, मी नक्कीच. असं आहे का? हा, बरं, मला तयार व्हायचंय, मी आवरून घेते. आई, निघतेस ना? हो, उशीर होतोय. थांबलात काय? चला ना. कारखानीच का? अच्छा, येतो रे. असं वाटतंय, मी नंतर येते. हा, सोहममुळे काही घोळ नको व्हायला आता. अभिजित राजे, थँक्स असावरी, तू फोन रिसीव्ह केल्याबद्दल. हे बघ, मी एक मिनिट सर, मी शुभ्रा बोलतेय. हो, शुभ्रा. हॅलो. नाही, म्हणजे हा फोन रिसीव्ह झाला नसता तर मी तुलाच फोन करणार होतो ऍक्च्युली. सर, एक मिनिट, काय झालंय? पण आई सुद्धा गप्प गप्प आहेत, काही बोलत नाहीये, डिस्टर्ब्ड आहेत. नक्की बिनसलंय कशावरून? मला फोनवर नाही सांगता येणार. मी भेटू शकतो का तुला? म्हणजे तुझ्या ऑफिसच्या साईडला एखाद्या कॅफेमध्ये वगैरे. मला बोलायचंय तुझ्याशी. नाही, नको. ऐका, मी अभेस किचन मध्ये येऊन जाते. ओह, दॅट विल बी ग्रेट. थँक्स शुभ्रा. सर, प्लीज थँक्स वगैरे नका म्हणू, मी येऊन जाते. फक्त मला थोडा वेळ द्या, मी जरा एक फोन करून माझ्या मीटिंगची वेळ पाहते आणि तुम्हाला कळवते. चालेल? हो, चालेल. मी वाट पाहतो तुझ्या कॉलची. बाय. येस, बाय बाय. अरे, झाली तुझी आंघोळ? सोहम, घे पटकन आवरून. तुला निघायचंय ना आज? जायचंय ना? कुठे? सोहम, काल आपण वॉक इन इंटरव्ह्यूज बद्दल बोलत होतो. आपण नाही, तू बोलत होतीस. आणि हे वॉक इन इंटरव्ह्यू वगैरे स्ट्रगलर्ससाठी असतात ग. माझ्याकडे नोकरीचा 5 वर्षाचा अनुभव आहे. तू बघ ना, मला नोकरीसाठी समोरून फोन येतील. बबड्या, अरे घे डबा घे. तू चाललायस ना ऑफिसला? आई, अगं, मी त्याच्या बॅगेत ठेवते डबा. हो, अगं उपमा केलाय गरम गरम, लवकर खायला या दोघे जण खाली. थँक्यू आई. तू डबा का घेतलास? सोम, कसं रे, काहीच कळत नाही तुला? तिथे आजोबा त्या कारखानीस काका आणि प्रज्ञाला सांगून बसलेत की तुला प्रमोशन मिळालंय. आई पण किती खुश आहेत. हे बघ, आता लवकरात लवकर तुला दुसरी नोकरी शोधावीच लागणार आहे. त्यानंतरच ही गोष्ट आपण घरात सांगू शकतो. आणि तोपर्यंत ही गोष्ट आईंपासून लपवावी लागणार म्हटल्यावर तुला डबा घेऊन रोजच्या वेळेत घरातून बाहेर पडावं लागणारच आहे. मग तू इंटरव्ह्यू नसताना एखाद्या कॅफेमध्ये जाऊन बस, एखाद्या मित्राकडे जा, काय करायचे ते कर, पण घरात थांबायचं नाही. हा सोहम, आईंना ही गोष्ट कळता कामा नये. हे धर. आय एम सॉरी. हे घे. पाणी दे का जरा. अहो, आणते.
लक्ष कुठे आहे तुझं? वेंदडी आहेस का? मी पाणी मागितलं, चहा नाही. अगो बाई अहो, आई मी निघते आज लवकर आणि आज मला एक मीटिंग पण आहे त्यामुळे मी आता खात नाही काही. हा बाय बाय. चल. शुभ्रा, तू काळजी करू नको, आपल्यात सगळं नीट होईल. तुझी रागवलेली नाही आवडत मला. शुभ्रा, आज खूप छान दिसतेस. बाय. बाय. ये शुभ्रा. हॅलो सर. या हॅलो. आय एम सॉरी, मी तुला लागोपाठ 2-3दा फोन केले, पण काय झालंय, मी जरा टेन्शन मध्ये आहे त्यामुळे. पण टेन्शन घेण्यासारखं काही झालंय का? तू बस तरी, बस हो. बस बस. सर काय झालंय नक्की? म्हणजे आईने अबोला का धरलाय तुमच्याशी? प्रज्ञा सावरीताई, सकाळपासून आपला नुसता खोखोच चाललाय बघ. म्हणजे मी तुझ्याशी गप्पा मारायला आले आणि तुझी आपली गडबड सुरूच आहे. आता तरी निवांत आहेस ना? हो म्हणजे अगं ते डॉक्टरांनी ना बाबांना एक औषध लिहून दिलं होतं. तो कागद नाही मला सापडते, तोच शोधतीये मी मगाचपासून. सोहम शुभ्रा ऑफिसला गेले वाटतं. हो तू बस ना. हो हो, म्हणजे काय आहे ना, शुभ्रा असताना मनमोकळ्या गप्पा मारता येत नाहीत ना. अगं काहीतरीच काय बोलतेस प्रज्ञा. उलट शुभ्रा असली की मला खूप मनमोकळं वाटतं. माझी नात्याने सून असली ना ती तरी माझी मैत्रीणच आहे. आणि शुभ्राला मी सगळं सांगते. हो का? अरे वा, छान छान. पण ऐक ना, तू तशी साधी आहेस गा असावरीताई. म्हणजे तू तिला सांगत असशील सगळं, पण ऐक ना, ती तुला सांगते का सगळं? हो, शुभ्राही मला सगळं सांगते. अच्छा, म्हणजे तुला सगळं काही माहित नाहीये तर. ऐक ना, काल तू नव्हतीस ना तेव्हा सोहमचे बॉस येऊन गेले घरी. हो अगं मला माहिती आहे, आम्ही होतो ना तेव्हा. पण ऐक ना, तुम्ही यायच्या आधी ते काय म्हणाले हे सांगितलं का शुभ्राने तुम्हाला? आम्ही यायच्या आधी नाही. म्हणजे अगं ते प्रमोशन लेटर द्यायला नव्हते आले. म्हणजे बाहेर त्यांनी मला पत्ता विचारला तर मी त्यांना म्हणले मी सोहमच्या मोठ्या बहिणीसारखी आहे, तुम्ही असे अचानक घरी का आलाय हे मला सांगा. तर ते म्हणाले. अगं काय म्हणाले प्रज्ञा, काय झालंय? हा ताई, तू माझ्याबद्दल उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. म्हणजे सोहमच्या काळजीपोटीच बोलतेय मी. म्हणजे बघ ना, तू त्याला एवढं वाढवलंस आणि ही काल आलेली शुभ्रा तुझ्यापासून एवढी मोठी बातमी लपवते. म्हणजे कसली बातमी लपवून ठेवते प्रज्ञा? अगं बोल ना, काय काय झालंय? ताई, तुला खूप मोठा धक्का बसेल ग. प्रज्ञा, आपल्या सोहमची नोकरी गेली आहे ग. त्याला नोकरीवरून काढून टाकलंय. काय? नाही प्रज्ञा, ही ही असली कसली तरी मस्करी नको करूस ग. नाही बरं असं. अगं मस्करी नाहीये ताई, सुनीलची शपथ घेऊन सांगते. काल जेव्हा मला ही धक्कादायक बातमी कळली ना, माझी तर झोपच उडाली ताई. आणि त्याहून जास्त झोप तेव्हा उडाली जेव्हा मला हे कळलं की ही बातमी शुभ्राला आधीपासून माहिती होती. म्हणजे बघ ना, कसं आहे ग ताई, तुझ्या एवढा पोटचा मुलगा 25 वर्ष तू लहानाचा मोठा केलंस आणि आता बायको येऊन 25 आठवडे नाही झाले आणि हा एवढा बदलला. मला खूप काळजी वाटते ग ताई. म्हणजे उद्या तुला आणि आजोबांना या घरातून वेगळं करताना ही जरा सुद्धा मागे पुढे पाहणार नाही.
नाही 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 ग नाही प्रज्ञा, तू काहीतरी बोलू नकोस हं. नाही म्हणजे नाही, शुभ्राला कशी कल्पना असेल या गोष्टीची? ती नाही करणार असं. अगं नवरा बायको आहेत ना ते बोलले असतील एकमेकांशी. नवऱ्याच्या चुकांवर पांघरून घाल हे शुभ्रासारख्या हुशार मुलीला कोणी सांगायला का हवं? फार फार वाईट झालं ग ताई. हा का परवा मी फोन करायला आले तेव्हा शुभ्रा केवढी माजात होती. तुझी बाजू घेऊन ती मला केवढं बोलली, केवढे तरी पैसे मागत होती. काय तर म्हणे 100-150 फोनचे आणि बाकीचे तुला इग्नोर केल्याचे. पण आता मला कळतंय ग की ती एवढे पैसे का मागत होती. आता पैशाची गरज तर लागणारच ना ताई. घरातल्या कर्त्या पुरुषाची नोकरी अशी गेल्यावर अजून काय करणार ग? हे दोघं तुला एकटं पाडतात बरं, पण मी तुला एकटं पडू देणार नाही. काळजी करू नकोस असं ताई. शेजार धर्म कसा पाळायचा ना हे मला चांगलं कळतं. शुभ्राने तुला एकटं पाडलं असेल पण मी तुला एकटं पडू देणार नाही. हे ठेव. मुलाची नोकरी अशी अचानक गेल्यावर पैची सुद्धा किंमत असते बरं. घे. आणि हो असावर ताई, मी आहे. डाळ तांदूळ मीठ साखर काहीही लागलं तरी मला सांग हक्काने. पण स्वतःची उपासमार होऊ देऊ नकोस. शुभ्रालाही कळू दे की तिने कितीही पाठीत खंजीर खुपसला ना तरी आम्ही आहोत. मी आहे. येते हा ताई. बापरे, हे इतकं सगळं होऊन गेलंय. सर एक सांगू का, तुमच्या आणि माझ्यासाठी ही गोष्ट तितकी मोठी नाहीये पण आईंसाठी हा खूप मोठा धक्का आहे. बाकी सगळं सोडा पण मित्र ही कॉन्सेप्टच न झेपणाऱ्या जनरेशन मधून आहेत त्या. आय नो मला कळतंय, मला पटलंय. काय झालं की मैत्रीत मी खूप मोकळेपणाने बोलायला गेलो. आय नो माझं चुकलं, पण मला तिची मैत्री गमवायची नाही. 2 दिवसाच्या अबोल्यात मला तिच्या मैत्रीचं महत्व कळलंय. मला तिची माफी मागायची. मागचं सगळं विसरून जाऊन पुन्हा नव्यानं मैत्री सुरू करूया असं सांगायचं. आणि मला माहिती आहे यात मला तू मदत करशील ना? हो ऑफकोर्स करेनच. आणि माझी खात्री आहे आईंचा रागही 3-4 दिवसात निवळेल. खरं सांगू का, आईंचा ना खूप विश्वास आहे माझ्यावर. मी त्यांना एखादी गोष्ट सांगितली ना की त्या गोष्टीचा एका वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करतात आणि माझी खात्री आहे त्या करतील. मी बोलीन त्यांच्याशी. मला फोन करून कळवत्या काय म्हणतात ते. नक्कीच. कदाचित त्या समोरून स्वतः फोन करतील तुम्हाला. छोटासा तो प्रॉब्लेम आहे, लगेच सॉल्व्ह होईल. बरं मी येऊ? हो चालेल. येते.
आई काय हो अशा अंधारात का बसलाय? आत्ता खालती कारखानीस काका भेटले मला, आजोबांबरोबर पाय मोकळे करायला गेलेत. तुम्ही पण जायचं ना, बरं वाटलं असतं. बरं राहू द्या. तुम्ही चहा घेणार आहात का माझ्या बरोबर? मी मस्त आलं घालून चहा करते आपल्या दोघींसाठी. आई काय झालंय? का असं केलंस तू शुभ्रा? का असं केलंस तू शुभ्रा? काय झालंय आई? का फसवलंस मला? का लपवलंस माझ्यापासून? नाही नाही आई, मी खरंच ऑफिसमध्येच चालले होते हो. मला आयत्या वेळी त्यांचा फोन आला आणि तुझ्याबद्दल नाही बोलते मी. मी बबड्याबद्दल म्हणते. डबा घेऊन गेला होता ग बाहेर, अजून आलाही नाही येतो. हो आई, अहो तो आज ऑफिसला गेलाय ना, तिथे त्याला एक गेली आहे ना त्याची. माहितीये ना तुला, त्या दिवशी त्याचे ते साहेब आले तेव्हाही तुला माहित होतं. तो ऑफिस मधलं ते पत्र आलं तेव्हाही तुला माहित होतं. ते पत्र देवाजवळ ठेवताना मी म्हटलं सुद्धा थोडी साखर ठेव ग देवाजवळ, तेव्हाही तुला माहित होतं की माझ्या बबड्याची नोकरी गेली आहे. आणि एवढी मोठी गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली? तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. आई ऐका ना, तुम्ही बसता का? तुम्हाला मी पाणी देते. मला तू हात नको लावूस. मी कधीच तुला सून मानली नाही माझी. नेहमी माझी मैत्रीण मानली मी तुला, म्हणजे जीवाभावाची घट्ट मैत्रीण. सगळं माझं मन तुझ्याजवळ मी मोकळं करत होते, सगळं सांगत होते मी तुला. मला वाटत होतं तूही मला सगळं सांगत होतीस. इतक्या गोष्टी माझ्याशी बोलायचीस आणि माझ्या पोराची नोकरी गेली एका शब्दाने सुद्धा तुला मला सांगावंसं नाही वाटलं का ग शुभ्रा? का असं केलंस तू? मला वाटायचं माझा मुलगा खूप काळजीत आहे, त्याला ऑफिसचं खूप काम असतं ना, म्हणून खोलीचा दरवाजा बंद करून आत बसलेला असतो काळजी करत. पण माझ्या मुलाची खरी काळजी काय मला माहीतच नव्हतं. नाही बाई, मी मुद्दाम नाही केलं. तुमच्यापासून लपवून ठेवणं हा खरंच हेतू नव्हता माझा. मला माहित नाहीये का तुम्हाला सोहमची किती काळजी आहे. फक्त त्या काळजीत भर पडू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही आई. आणि इनफॅक्ट 4-6 दिवसांमध्ये जर त्याच्या नोकरीचं काम झालं नाही तर मी म्हणाले होते सोहमला की आपण आईंशी बोलूया, तू त्या आईनं सांग. आणि ते मी एक मिनिट. आई आलास बबड्या? आई अगं इतका दमलोय ना मी आई. ऑफिसमध्ये आज एवढी कामं होती ना, खरं सांगतो तुला, म्हणजे तो बॉस अक्षरशः मला जेवताना सुद्धा बरोबर घेऊन बसला. तो मला म्हणत होता हा प्रोजेक्ट असा करूया, तो प्रोजेक्ट तसा करूया. धड जेवायला सुद्धा दिलं नाही. माहितीये तुला? अगं प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये मी लागतो ग त्याला आई. मला सांग, एकटा माणूस किती काम करणार आहे? आणि तुला माहितीये, वरून मला म्हणतो या कंपनीच्या प्रगतीमध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे. काय झालं आई, तू रडते का? अच्छा, आनंदाने. आई अगं मुलाच्या प्रगतीवर असं आनंदाने रडण्यापेक्षा ना, एक काम कर ना, मस्त आल्याचा चहा बनव ना तुम्हाला. काय आई, शुभ्रा बघतेस ना आई किती इमोशनल झाली आहे ते. तुला सांगतो, बॉस त्या दिवशी घरी आल्यापासून ना तिला खात्री पटली आहे तिचा मुलगा असा तसा नाहीये, खूप हुशार आहे. हो ना? बरं मी आलोच. मला वाईट वाटू नये म्हणून माझी किती काळजी घेत होता पाहिलंच माझा पोरगा. माझ्या समोर ओशाळल्यासारखं वाटू नये म्हणून त्यांनी मला सांगितलंही नाही ग की त्याची नोकरी गेलीये म्हणून. मनात ठेवलं सगळं. त्याची बाजू समजू शकते ग मी, पण तू शुभ्रा, तू माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलंस. नाही शुभ्रा, तू विश्वासघात केलास माझा. तुला नाही माफ करू शकत. मी नाही माफ करू शकत तुला.